पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ. भूतकाळात त्यावेळेस चालू असणाऱ्या क्रिया सांगण्यासाठी पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर होतो. आय वॉज प्लेइंग विथ माय फ्रेंड. मी माझ्या मित्रांसोबत खेळत होतो. दे वर वॉचिंग टीव्ही. ते टीव्ही पाहत होते. ही वाक्य पास्ट कंटिन्युअस टेन्सची उदाहरणे आहेत. या वाक्यांवरून आपल्या लक्षात येते की क्रिया घडून गेलेली आहे, परंतु त्यावेळेस ती क्रिया चालू होती. द काऊज वर ग्रेझिंग इन द फील्ड. गायी शेतामध्ये चरत होत्या. या वाक्यावरून त्यावेळेस चरण्याची क्रिया चालू होती हे आपल्याला समजते. ही सर्व वाक्य पास्ट कंटिन्युअस टेन्सची उदाहरणे आहेत. पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये पुढील प्रमाणे रचना असते. सब्जेक्ट, त्यानंतर वॉज किंवा वर, त्यानंतर वर्बला आयएनजी प्रत्यय आणि त्यानंतर ऑब्जेक्ट. पहिलं वाक्य बघा. आय वॉज गोइंग टू स्कूल. मी शाळेत जात होतो. आय या कर्त्यानंतर नेहमी वॉज हे सहाय्यकारी क्रियापद येत असते. वी वर गोइंग टू स्कूल. आम्ही शाळेत जात होतो. यू वर गोइंग टू स्कूल. तू शाळेत जात होतास. यू वर गोइंग टू स्कूल. तुम्ही शाळेत जात होता. दे वर गोइंग टू स्कूल. ते शाळेत जात होते. बॉईज वर गोइंग टू स्कूल. मुले शाळेत जात होती. जेव्हा वी, यू, दे किंवा अनेकवचनी करता असेल त्याच्यासोबत नेहमी वर हे सहाय्यकारी क्रियापद येत असते. ही वॉज गोइंग टू स्कूल. तो शाळेत जात होता. शी वॉज गोइंग टू स्कूल. ती शाळेत जात होती. इट वॉज गोइंग टू स्कूल. ते शाळेत जात होते. बॉय वॉज गोइंग टू स्कूल. मुलगा शाळेत जात होता. राम वॉज गोइंग टू स्कूल. राम शाळेत जात होता. या वाक्यांमध्ये ही, शी, इट किंवा एकवचनी करता असेल तर त्यासोबत नेहमी वॉज हे सहाय्यकारी क्रियापद येत असते. ती गोष्टीचे पुस्तक वाचत होती. या वाक्याचे इंग्रजी रूपांतर करताना ती साठी शी हे सर्वनाम घेऊन शी नंतर येणारे वॉज हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावे लागेल. त्यानंतर वाचणे यासाठी रीड हे क्रियापद घेऊन त्याला आयएनजी प्रत्यय लावावा लागेल. त्यानंतर ऑब्जेक्ट गोष्टीचे पुस्तक साठी अ स्टोरी बुक हे घ्यावे लागेल. त्यानुसार शी वॉज रीडिंग अ स्टोरी बुक हे वाक्य तयार होईल. माझी आई स्वयंपाक करत होती. माझी आई स्वयंपाकगृहात स्वयंपाक करत होती. या दोन वाक्यांचे इंग्रजी रूपांतर कसे करता येईल याचा थोडासा विचार करूया. ही वाक्य पुढील प्रमाणे तयार होतील. माय मदर वॉज कुकिंग आणि माय मदर वॉज कुकिंग इन द किचन. वरील वाक्यांमध्ये वी नंतर वर आणि शी नंतर वॉज हे सहाय्यकारी क्रियापद आले आहे, कारण वी, यू, दे किंवा अनेक वचनी करता असेल तर आपण वर हे सहाय्यकारी क्रियापद घेतो आणि ही, शी, इट किंवा एकवचनी करता असेल तेव्हा वॉज हे सहाय्यकारी क्रियापद घेतले जाते. वरील वाक्यांमध्ये बर्ड नंतर वॉज आणि बर्ड्स नंतर वर हे सहाय्यकारी क्रियापद आले आहे, कारण बर्ड हे एकवचन आहे. एकवचनी कर्त्यासोबत नेहमी वॉज हे सहाय्यकारी क्रियापद घेतले जाते, तर बर्ड्स हे अनेकवचन आहे. अनेकवचनी कर्त्यासोबत नेहमी वर हे सहाय्यकारी क्रियापद घेतले जाते. पुढील वाक्य बघा. ती काळजीपूर्वक कार चालवत होती. या वाक्याचे इंग्रजी भाषांतर शी वॉज ड्रायव्हिंग अ कार केअरफुली अशा प्रकारे करता येईल. तो ऐकत होता हे वाक्य इंग्रजीमध्ये करायचे झाल्यास तो साठी ही नंतर वॉज आणि ऐकण्यासाठी लिसन आणि त्याला आयएनजी प्रत्यय अशा प्रकारे ही वॉज लिसनिंग हे वाक्य तयार होईल. वाक्याची रचना करताना सब्जेक्ट, त्यानंतर वॉज किंवा वेअर, त्यानंतर वर्बला आयएनजी आणि ऑब्जेक्ट ही रचना नेहमी लक्षात ठेवावी लागेल. तो गाणे ऐकत होता याचे ही वॉज लिसनिंग अ सॉन्ग असे वाक्य तयार होईल. तो जुने गाणे ऐकत होता यापासून ही वॉज लिसनिंग अन ओल्ड सॉन्ग असे वाक्य तयार होईल.